हँड पेंटेड इथे पेन आहे, अष्टविनायक इथे दाखवलेले आहेत आणि फार सुंदर म्हणजे तुम्ही बघू शकता की अष्टविनायक त्यांनी इथे पेंट केलेले आहेत हाताने. वा, फार सुंदर असे बघा, संकष्टी चतुर्थी आणि इतकी सुंदर हँड पेंटिंग, फार सुंदर. बघा हा पेन आहे, पेन एक्झिबिशनला मी आलेली आहे आणि विविध प्रकारचे पेन इथे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता एक घड्याळ आहे आणि ह्या घड्याळात पण हँड पेंट केलेले गणपती बाप्पा. वा, इतके सुंदर रूप बाप्पांचे आणि बाप्पा विविध रूपामध्ये इथे दिसत आहेत, फार सुंदर. एका बाजूने मी तुम्हाला दाखवले, हे दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला दाखवते अष्टविनायक बाप्पा. बघा इतकी सुंदर कलाकृती, म्हणजे खरंच हॅट्स ऑफ. इतके सुंदर त्यांनी इथे पेन तयार केलेले. इथे पण तुम्ही बघू शकता की हे पण हँड क्राफ्टेड आहे, हँड क्राफ्टेड. इथे एम्बॉसिंग हे केलेलं आहे, एम्बॉसिंग करून इथे त्यांनी इतकं सुंदर असं डिझाईन केलेलं आहे. फार सुंदर कलेचा नमुना. आणि इथे तुम्हाला मी दाखवते की एम्बॉसिंगचाच हा अजून एक प्रकार आहे. इथे तुम्ही बघू शकता की फार सुंदर कार्विंग केलेलं आहे ॲक्च्युली. आणि इथे आहे परत गणपती बाप्पा फाउंटन पेनवर. वा, सुंदर. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या पेनावर मोर काढलेला आहे, मोर. इतका सुंदर मोर इथे काढलेला आहे आणि त्याचबरोबर देवीची विविध रूपं असलेले बघा हे पेनावर. इतकं आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला वाटतं की मोठा कॅनव्हास घ्यावा आणि मग त्याच्यावर काढावं, पण एका पेनावर त्यांनी देवीची विविध रूपं काढलेली आहेत आणि त्याचबरोबर शिवजी. वा, काय सुंदर. म्हणजे त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण इतकं छान घेतलंय की प्रत्येक पेन असा जवळ घेऊन बघावा असं वाटतोय. इतकं छान, म्हणजे अद्भुत नमुना आपण म्हणू शकतो कलेचा. आणि इथे बघा राधा कृष्ण या पेनावर आहेत. वा, फारच सुंदर अशी कलाकृती. आणि त्यानंतर श्रीरामांचं इथे पेनावर त्यांनी इथे पेंटिंग केलेलं आहे सुंदर. वा, काय सुंदर. म्हणजे खरंच खूप छान असा पेन त्यांनी इथे केलेला आहे आणि खरंच हॅट्स ऑफ त्यांना. आणि इथे केली आहे त्यांनी पेनावर सिनरी तयार. बघू शकता हे रात्रीचा नाईट सीन. इथे घुबड पण काढलेलं आहे त्यांनी, त्याचा रंग दिलेला आहे आणि पूर्ण नाईट सीन आहे. फार सुंदर कलाकृती. आणि इथे तुम्ही बघू शकता एम्ब्लेम आपल्या भारताचं ते त्यांनी तयार केलेलं आहे आणि फार सुंदर. हे तुम्ही बघू शकता. वा वा, 6 नंबर निबी आहे ना. फार सुंदर अगदी कला आहे ही. विविध प्रकारचे त्यांनी इथे एनग्रेविंग केलंय, एम्बॉसिंग केलंय. आणि इथे तुम्ही बघू शकता की पेनच आहे विविध प्रकारचे आणि त्या पेनाला त्यांनी म्हणजे आपण कल्पनेच्या बाहेर असलेले हे इतके सुंदर पेन त्यांनी तयार केलेले आहेत. बघा हे विविध आकारातले सुंदर असे पेन. पेनाचं एक्झिबिशन इथे आहे कोल्हापूरला हॉटेल सयाजीमध्ये. इथे तुम्हाला मी बोर्ड दाखवते. लोटस प्रीमियम हँडमेड फाउंटन पेन मॉडर्न डिझाईन्स. लकड़ी का हे लाकडाचे इथे पेन आहे. सॅन्डलवूड रेड कलर. आता ज्यांनी जेव्हा ह्या काउंटरला ज्यांचे हे पेन आहेत इतके सुंदर त्यांच्याशी आपण बोलूया. सर आपका क्या नाम है? मेरा नाम अरुण सिंघी है. लोटस पेन्स मुंबई से है आप लोग. बहुत ही सुंदर आविष्कार आपने किया है. थैंक यू. उनके साथ है उनकी इनकी पत्नी.
बहुत ही सुंदर कलाकृति है ये। सर आपको तहे दिल से बहुत शुक्रिया कि आपने इतना सुंदर कला का नमूना इधर दिखाया है। हम इमेजिन भी नहीं कर सकते। और इतने सुंदर यहाँ पे पेन है, मुंबई से आए हैं ये। इतने सुंदर पेन हम यहाँ पे दे सकते हैं। बघा किती छान छान पेन आहे। सर ये क्या है? ये क्या है? ये पेन ही है। अच्छा क्या है, कैसा है ये? देखिए, वाओ वेरी ब्यूटीफुल। ये डोडे का नाम है इसका। अच्छा, बहुत मजबूत है ये। हाँ, ये एल्यूमिनियम से बना हुआ है। एल्यूमिनियम से बनाया हुआ। ये कैसे है? आपकी हॉबी है क्या है सर? आपने क्या किया? भी है और मैंने आफ्टर रिटायरमेंट से काम चालू किया। अच्छा, कहाँ पे आप काम करते थे? मैं पहले बॉन्टेक्स पेन में काम करता था। अच्छा, पेन की फैक्ट्री में। तो इसके वजह से उतना लगाव हो गया आपके क्या? आपने 5 years मैंने वहीं काम किया। वाओ सर, ग्रेट ग्रेट, यू आर रियली ग्रेट आर्टिस्ट आई कैन से। आप देख सकते हैं कि इनका इतना बड़ा ये आविष्कार ही बोल सकते हैं हम। इतनी सुंदर पेन इन्होंने बनाया है और ये खुद ही बोलेंगे कि ये क्या है। क्या जैपनीज लेकर किया हुआ ऊपर, उरुशी, इसको उरुशी बोलते हैं। जैपनीज लेकर। ओके ओके। उरुशी बोलते हैं। ये जो मटेरियल है ये जैपनीज मटेरियल एबोनाइट है और उसके ऊपर जो लेकर किया है वो उरुशी लेकर। अच्छा अच्छा, उरुशी बोलते हैं। ओके। जैपनीज लेकर है। और इसकी क्या कॉस्ट होगी सर? ये 36,000 काफ़ी महंगे पेन और एक आपका वो जो सर पेन है गणपति जी वाला, उसका क्या वैल्यू है? 48,000। देखिए, ये आज गणेश चतुर्थी है, संकष्टी चतुर्थी है और इनका पेन देखिए ये 48,000 का जो बनाया है। इतना सुंदर पेंटिंग इन्होंने किया है, बहुत ही सुंदर सर, वेरी नाइस। और एक ये पेन है एम्बॉसिंग वाला, इसकी क्या कॉस्ट होगी सर? 72,000। देखिए इतना बारीक काम इन्होंने किया है। इसके अंदर जो सो निब वर्थ लगा इट सर, इतना आपने किया है। इसके अंदर जो निब लगा है। देखो, रिटायरमेंट के बाद लोग अलग अलग कुछ करते हैं, लेकिन इन्होंने रिटायरमेंट बाद इसके अंदर जो निब लगा के है, बाद ये इसके ऊपर तिरुपति का कार्विंग किया है। जूम करके देखिए। देखिए, मैं जूम करने का ट्राई कर रही हूँ। यहाँ पे तिरुपति बालाजी का इन्होंने ये किया है। इतना सुंदर पेन इन्होंने बनाया है, कला का अद्भुत नमूना। और रिटायरमेंट के बाद भी लोग अपना इतना अच्छा कुछ कर सकते हैं। रियली हैट्स ऑफ टू यू सर, थैंक यू। बहुत ही सुंदर। इतने अलग अलग प्रकार हम सोच भी नहीं सकते और ऐसे इन्होंने बनाए हैं। सर आपका बहुत बहुत ये बफेलो हॉर्न से बनाया है। धन्यवाद। बफेलो हॉर्न। ओके, बफेलो हॉर्न से भी इन्होंने बफेलो हॉर्न। पेन बनाया है। देखिए, हम सोच भी नहीं सकते कि बफेलो को हॉर्न से भी। सर आपने फिर हस्ती दंत का भी कुछ किया होगा? अभी ओके, बहुत महंगा है इसलिए नहीं बना। अपने काम में जैसे बैन है ना टोटली इंडिया में। अच्छा, बैन है इसलिए नहीं। सर आपने कभी फॉरेन में वगैरह किया है कि ये एग्जीबिशन? 70% फॉरेन काफ़ी जगह किया है। वहीं पे सेल। दुबई, टोक्यो, यूएस। ग्रेट सर, ग्रेट। रियली हैट्स ऑफ टू यू सर। इतना कला का अद्भुत नमूना इधर हमें दिख रहा है। सर आपको बहुत सारी शुभकामनाएं। आपको भी बहुत सारी शुभकामनाएं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच।